नमस्कार, मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन महाराष्ट्र। आज या ठिकाणी असंघटित कामगारांना जे किट वाटप होत आहे त्या ठिकाणी आलो असता इथं सर्व कार्यालय बंद स्थितीत दिसलेत। यापूर्वी आमच्याकडे तक्रार आली होती की किट वाटपासाठी गरज नसलेल्या कुपनची मागणी करण्यात येत आहे आणि कुपन हे कामगार आयुक्त कार्यालयाकडून न देता एजंटामार्फत देण्यात येत आहे आणि प्रत्येक असंघटित कामगाराकडून हा एजंट 1000 ते 1500 रुपये घेत आहे। त्याबाबत आम्ही तक्रार देखील तयार करून इथं आले होते, परंतु इथं परिस्थिती वेगळीच दिसली। म्हणून मी स्वतः सहाय्यक आयुक्त सोलापूर श्री सुधीर गायकवाड यांच्याशी मोबाईलवर बोललो। त्यांनी मला असे सांगितले की ते सध्या अधिवेशन असल्याकारणाने आणि आपले पंढरपूरची वारी असल्याकारणाने ते पंढरपूरमध्ये आहेत, येऊ शकत नाही आणि 2 दिवसाची त्यांनी मुदत मागितलेली आहे। 2 दिवसानंतर ते सर्वे करून ज्या भागातील कामगार आहेत त्या भागातील सामाजिक संस्थांशी बोलून त्या सामाजिक संस्थेमार्फत कार्यक्रम घेऊन त्याच गावात किट वाटप करण्याचे त्यांनी आश्वासन दिलेले आहेत आणि 2 दिवसानंतर त्यांनी कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे सांगितलेले आहे। आणि याबाबत विस्तारपूर्वक बोलणी करण्यासाठी आता मला कार्यालयातसुद्धा बोलवले आहेत आणि मी तसं त्यांना लेखी आश्वासन देखील मागितलेले आहे। जर त्यांनी आश्वासन दिलं तर बरं आहे, जर 2 दिवसात या असंघटित कामगारांना व्यवस्थित न चुकता इथं एकही कामगार मुळेगाव तांड्यामध्ये येण्याची गरज नाही, तुमच्या कार्यालयात बोलवा किंवा त्यांनी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना सामान द्या, म्हणजेच ठीक। अन्यथा या सर्व कामगारांना घेऊन आपल्या कार्यालयात घुसून सर्व कार्यालयाचा कब्जा आम्ही घेऊ। त्यावेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीस गायकवाड साहेब आपणच जबाबदार राहणार, याची आपण दक्षता घ्यावी हेच मी सांगू इच्छितो। जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।